हॅलो, मी सुप्रिया मेकअप आर्टिस्ट. तर आज मी हा फ्लॉलेस लुक केला आहे. तो कसा केला आहे ते आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. पण त्याआधी माझ्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि प्लीज 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 हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर शेअर करा. ज्यांना मेकअपची आवड आहे पण त्यांना बेस माहिती नाही त्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही नक्की पोचवा. फर्स्ट ऑफ ऑल इथे मी क्लीन केलं आहे एक व्हाईट वेपने. तुम्ही क्लिन्झरने पण करू शकता. नंतर मी इथे वॉटर बेस मॉइश्चरायझर लावलं आहे. त्यानंतर इथे मी रिकॉर्डचं प्रायमर घेतलं आहे आणि ते ओपन पोर्स किंवा स्ट्रेक्चर स्किन असेल कुठे तिथे व्यवस्थित लावून घेतलं आहे. आणि ज्या पद्धतीने मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीनेच तुम्हाला प्रायमर लावायचं आहे. असं एकदम घासून वगैरे प्रायमर लावायचं नाही. त्याने काय होते, तुमची स्किन एकदम स्मूथ होते आणि तुमचा बेस एकदम फ्लॉलेस दिसतो. तर इथे मला पिगमेंटेशन तुम्ही पाहू शकता. अंडर आयस, माउथ एरिया आहे. तर इथे पिगमेंटेशन हाईड करायचे 2 प्रकार आहेत. एक तर तुम्ही ऑरेंज करेक्टर लावून न्यूट्रलाइज करू शकता, नाहीतर तुमच्या स्किनच्या 2 शेड डार्कर कन्सिलर घेऊन तुम्ही ते लावू शकता. तर इथे मी तुम्हाला पहिला मेथड दाखवणार आहे, म्हणजे ऑरेंज कलेक्टर लावून आणि न्यूट्रलाइज करणं. पहिलं इथे मी ऑरेंज करेक्टर घेतला आहे. तो एकदम डायरेक्ट तुमच्या अंडर आय लावायचा नाही. आधी जे एक्सेस प्रोडक्ट आहे ते हातावर काढायचं आहे. नंतर अशा पद्धतीने तुम्हाला फ्लॅट ब्रश घेऊन ते तुम्हाला कुठे कुठे पिगमेंटेशन आहे, अंडर आय सर्कल असेल, डार्क सर्कल असेल तिथे लावणे, पिगमेंटेशन असेल तिथे लावणे, तिथे तुम्हाला व्यवस्थितरित्या लावून घ्यायचं आहे. या व्हिडिओमध्ये दाखवते तसं. एक्सेस प्रोडक्ट असेल तर ते हातावर काढा. कारण का तुम्ही जर डायरेक्ट ऑरेंज करेक्टर तुम्ही एकदम जास्त प्रोडक्ट घेऊन लावलं तर तुमचा पुढे जाऊन बेस ग्रे दिसायला लागतो, तुमचा मेकअप ग्रे होतो. त्याचं हे एक कारण असतं. म्हणून कधीही ऑरेंज करेक्टर जास्त लावायचा नाही. इथे मी डॅम ब्युटी ब्लेंडर घेतला आहे, म्हणजे तो पाण्याने व्यवस्थित धुवून एकदम पाण्याचा अंश पण नाही आहे त्यात, एकदम पिऊन त्याला टिश्यू पेपरने एकदम रॅप करून पाणी काढून घेतलं आहे. त्याला तुम्ही डॅम्प ब्युटी ब्लेंडर बोलू शकता. तर जिथे आपण ऑरेंज करेक्टर लावलं त्याच जागेवर तुम्हाला टॅप टॅप करून ते ब्लेंड करायचं आहे, एकदम जोरात नाही. कारण जर तुम्ही जोर देऊन ब्लेंडिंग केलं तर ते प्रोडक्ट निघतं. म्हणून कधीही तुम्ही एकदम हलक्या हाताने ते व्यवस्थित तुम्हाला टॅप करून ब्लेंड करायचं आहे. त्यानंतर तुम्ही इथे ऑरेंज करेक्टर झाल्यावर डायरेक्ट फाउंडेशन लावायचं नाही. कारण जर तुम्ही डायरेक्ट फाउंडेशन लावलं तर हे दुसरं कारण आहे मेकअप ग्रे होण्याचं. म्हणून कधीही फाउंडेशन नाही लावायचं. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, 2 शेड डार्कर किंवा तुमच्या स्किन टोनप्रमाणे तुम्हाला कन्सिलर घ्यायचं आहे. ऐका, कन्सिलर 2 शेड डार्कर किंवा स्किन टोनप्रमाणे तुम्हाला कन्सिलर घ्यायचं आहे. आणि जिथे जिथे तुम्ही ऑरेंज करेक्टर लावलं आहे त्या जागी तुम्हाला ते लावायचं आहे. या मेथडला म्हणतात न्यूट्रलायझेशन. म्हणजे आपण जी अनइवन आपली जी स्किन टोन आहे ती इवन करण्यासाठी ही प्रोसेस आहे. ह्या प्रोसेसने जर तुम्ही मेकअप केला तर मी गॅरंटी देते की तुमचा मेकअप जराही ग्रे पडणार नाही किंवा पॅचीही दिसणार नाही. तर इथे डॅम ब्युटी ब्लेंडरने तुम्हाला हलक्या हातानेच ते प्रोडक्ट ब्लेंड करायचं आहे. जोर देऊन तुम्हाला ब्लेंड करायचं नाही, त्याने काय होईल, प्रोडक्ट तुमचं निघून जाईल. म्हणून एकदम हलक्या हाताने तुम्हाला सर्व जागी ते ब्लेंड करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता किती, म्हणजे आत्ताच लावलं तर ते फ्लॉलेस दिसायला लागलं आहे. सो अशा रीतीने जर तुम्ही स्टेप बाय स्टेप मेकअप कराल तर तुमचा मेकअप खूप छान फ्लॉलेस दिसणार आहे, ही माझी गॅरंटी आहे. आणि जर तुम्हाला असेच हेल्पफुल व्हिडिओ तुम्हाला पाहायचे असेल, अजून भरपूर काही ट्युटोरियल मी घेऊन येणार आहे.
ते तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जी नोटिफिकेशनची बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, म्हणजे माझे व्हिडिओ जेव्हाही अपलोड होईल ते तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. तर ह्यानंतर तुम्ही पाहू शकता आपलं न्यूट्रलाइज करून झालं आहे. आपली स्किन बघा तुम्ही इवन दिसते आहे. त्यानंतर येते फाउंडेशनची बारी. इथे मी 2 कलरचे फाउंडेशन, कॅरेक्टर कॉस्मेटिकचं फाउंडेशन आहे. इथे मी एक डार्क फाउंडेशन घेतलं आहे शेडचं आणि एक लायटर शेडचं फाउंडेशन घेतलं आहे. डार्क शेडचे मी 2 पम्प्स घेते आहे आणि लायटर शेडचं 1 पम्प्स घेतला आहे, कारण माझा शेड तयार करण्यासाठी. तो व्यवस्थितरित्या मी मिक्स केला आहे आणि ब्रशच्या साहाय्याने तो आता सर्वत्र मी चेहऱ्यावर लावून घेणार आहे. ब्रशने एवढी फिनिशिंग येणार नाही, त्यामुळे मी इथे डॅम ब्युटी बेटरने ते व्यवस्थितरित्या ब्लेंड करून घेणार आहे. कारण ब्रशने मला नाही आवडत ब्लेंड करायला, कारण माझा ब्रशने एवढी फिनिशिंग येत नाही. आणि जरी तुमच्या ब्रशने येत असेल तरी तुम्हाला शेवटी ब्युटी ब्लेंडरनेच तुम्हाला व्यवस्थित फिनिशिंग द्यावीच लागते. सो इथे ब्युटी ब्लेंडर मी घेतला आहे आणि तो व्यवस्थितरित्या ब्लेंड करत आहे. अशा पद्धतीने तुम्ही ब्लेंड केलं तर तुमचा जो बेस आहे तो एकदम छानरित्या सेट होईल, फ्लॉलेस दिसेल. पाहू शकता की माझा बेस किती फ्लॉलेस झाला आहे. आणि एक मात्र आहे, जर तुमच्या स्किनवर पिंपल असेल, तुमची स्किन स्ट्रक्चर असेल तर ते फाउंडेशनने किंवा कुठल्याही पद्धतीने लपवू शकत नाही. जे स्ट्रक्चर आहे ते दिसणार आहे. पिंपल्स तुमचे जे त्याचं स्ट्रक्चर ते दिसणारच आहे. सो त्याला कुठलाही मेकअप आर्टिस्ट किंवा मोठा कुठलाही महागातलं प्रोडक्ट लपवू शकत नाही, हे सत्य आहे. आपला बेस झाल्यावर तो थोडा वेळ सुकून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला इथे लूज पावडर घ्यायची आहे. लूज पावडर घेताना डायरेक्ट चेहऱ्यावर नाही लावायची, आधी ती हातावर मिनिमाइज करायची आणि व्यवस्थित ते टॅप टॅप मोशनने तुम्हाला लूज पावडर चेहऱ्यावर लावून घ्यायची आहे. ह्याने तुमचा बेस लॉक होतो आणि लॉंग लास्टिंग राहतो. ही मेथड खूप उपयोगाची आहे, हे विसरू नका. त्यानंतर मी इथे पावडर ब्लश घेतला आहे. आता तो मी 2 कलर मिक्स करून लावणार आहे. तुम्ही लक्षात ठेवा, जेही प्रोडक्ट घेणार ते एक्सेस तुम्हाला काढून टाकायचं आहे, त्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट लावायचं आहे. आता इथे डायरेक्ट तुम्ही ब्लश गालावरून सुरू नाही करायचं, त्याने तुमचा चेहरा एकदम जाड किंवा असं चब्बीसारखा दिसणार. तर इथे मी जे ॲब्रोची एंडिंग आहे तिथपासून सर्क्युलर मोशनने वर नेत आहे. तर अशा पद्धतीने तुमचा चेहरा फ्लॅट दिसेल, लिफ्टेड दिसेल. तर अशा पद्धतीने तुम्ही ब्लश लावू शकता तुमचा चेहरा लिफ्टेड दिसण्यासाठी, आणि हे प्रोफेशनल आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की एका बाजूला लिफ्टेड दिसत आहे आणि एका बाजूला माझा चब्बीसारखा दिसत आहे. त्यानंतर आपण कॉन्टोर करणार आहे. तर कॉन्टोर कसं करायचं आहे, तुम्ही डार्क किंवा लाईट शेड घ्या कॉन्टोरचा आणि तो ॲब्रोचे जी स्टार्टिंग पॉईंट आहे तिथून ते नाकाच्या शेंड्यापर्यंत तुम्हाला सरळ रेषेत ते घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला कॉन्टोर करायचं आहे. ठीक आहे. नंतर तुम्हाला कानाच्या जी स्टार्टिंग आहे आणि ॲब्रोची जी एंडिंग आहे तिथपर्यंत तुम्हाला गालाचं कॉन्टोर करायचं आहे. त्याने तुमचे गाल लिफ्टेड दिसणार, म्हणजे चेहरा लिफ्टेड दिसणार आहे. त्यानंतर फोरहेड तुम्हाला कॉन्टोर करायचा आहे. त्यानंतर जे चीन एरिया आहे ती तुम्हाला कॉन्टोर करायची आहे. चीन एरियाच्या खाली तुम्हाला कॉन्टोर करायचं आहे, वर नाही. सो त्याने काय होणार, तुमचं जबल चीन असेल ते थोड्या प्रमाणे तुम्हाला ते फ्लॅट दिसते. तर अशा पद्धतीने तुम्हाला कॉन्टोरिंग करायची आहे. तुमचा बेस पूर्ण झाल्यावर, कॉन्टोर वगैरे ब्लश झाल्यावर आपण इथे लावणार आहोत सेटिंग स्प्रे. सेटिंग स्प्रे का की मेकअप त्याने सेट होतो, फिक्स होतो. तर
सेटिंग स्प्रे लावल्यावर ते सुकण्याच्या आधी थोडंफार 80% सुकल्यावर तुम्हाला इथे हायलायटर घ्यायचं आहे. ही मेथड तुम्ही वापरा, तुमचा हायलायटरचा लूक खूप छान दिसणार. तर इथे मी फॉरेवर 52चा हायलायटर घेतला आहे. तुम्ही पाहू शकता काय ग्लो आला आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही हायलायटर लावलं तर नक्की सांगते मस्त इफेक्ट देणार आहे तुमच्या बेसला. इथे नाकाला काउंटर केला आहे. नाकाच्या एकदम मध्यभागी आणि शेंड्यालाच फक्त हायलाईट करायचं आहे, पूर्ण नाकाला नाही. फोरहेडला थोडं, मध्ये लिप्सच्या मध्ये थोडं आणि इथे हनुवटीला. आणि आई मेकअप केल्यानंतर ॲब्रोच्या फक्त स्टार्टिंगला थोडंसं हायलाईट करायचं आहे. त्याने खूप छान असा लूक येतो. तर हा आहे माझा फायनल रिझल्ट. तुम्हाला हा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर नक्की प्लीज माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.